इराकच्या बर्बादीची कहाणी ही 2003च्या हल्ल्यानंतर सुरू होते, ज्याने मध्य पूर्वेचा पूर्ण चेहराच बदलून टाकला। सद्दाम हुसेन यांच्या काळात इराक एक ताकदवान मुल्क होतं। तिथली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पूर्ण अरब जगासाठी एक मिसाईल होती। लोकांकडे संसाधनं होती, देश इंडिपेंडंट होता। हे खरं आहे की सद्दाम हुसेन यांचा एक दुसरा पैलूही होता। ते एक कडक हुकुमशाह होते। सत्तेसाठी स्वतःच्या रक्ताच्या लोकांचा बळी देण्यातही त्यांनी मागे पुढे पाहिलं नव्हतं। कुर्दावर रासायनिक हल्ले केले, इराण सोबत युद्ध लढले, लाखो लोक मारले गेले। ते एक क्रूर व्यक्ती होते, पण त्यांच्या या देशामध्ये ते एक पॉप्युलर व्यक्ती देखील होते। पण सद्दाम जगाच्या आणि मीडियाच्या नजरेत तेव्हा वाईट बनू लागले जेव्हा त्यांनी घोषणा केली की इराक आता आपलं तेल हे डॉलरच्या ऐवजी युरोमध्ये विकेल। हा अमेरिकेच्या पेट्रो डॉलरवर, त्यांच्या साम्राज्यावर थेट हल्ला होता। डॉलरची जागतिक धाक वाचवण्यासाठी अमेरिकेकडून एक खोटं बोललं गेलं, ज्याने पूर्ण जगाला फसवलं गेलं आणि कोणत्याही पुराव्याशिवाय इराकवर हल्ले झाले। बॉम्बबारीमध्ये रुग्णालय आणि शाळा आता मलब्यामध्ये रूपांतरित झाल्या आणि सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली। सद्दाम गेल्यानंतर इराकला लोकशाही नाही तर अराजकता मिळाली। शिया आणि सुन्नी यांच्या खुनी संघर्ष सुरू झाला आणि इथूनच ISI सारख्या धोकादायक आणि खतरनाक दहशतवादी संघटना जन्माला आल्या। आज इराकमध्ये तेलाचा मोठा साठा तर आहे, पण तिथल्या सामान्य नागरिकांकडे वीज, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत गोष्टी नाहीत।